हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण मस्त अशी चमचमीत घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात रेसिपी. त्यासाठी काय करायचं, एक बटाटा जो आहे तो छान मस्त त्याची साल काढून आणि बारीक कापून घ्यायचा. बारीक म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कापू शकता, बारीक मोठा कसाही. मग यामध्ये फ्लॉवर घालायचा. गोबी, कोणी गोबी म्हणतं, कोणी फ्लॉवर म्हणतं. मग गोबी किंवा फ्लॉवर जे असेल ते घालायचं. मग यामध्ये घालायचं थोडंसं खिसून म्हणजे त्याचं साल काढून मग कापलेलं गाजर बारीक कापून टाकायचं आणि मग बीट बीट पण बारीक सोलून म्हणजे सोलून बारीक चिरूनच घालायचं, म्हणजे मॅश व्हायला मदत होते. आणि मग यामध्ये घालायची आहे शिमला मिरची. शिमला मिरची तुम्ही फोडणीत देखील घालू शकता, पण मला ही अशीच आवडते म्हणून मी अशीच घालते. आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत वाटाणे. आणि मग घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. तुमच्याकडे अजून काही अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि आता सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट घालणार आहोत ते म्हणजे टोमॅटो. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच परफेक्ट रेसिपी पाहायला मिळतील, अगदी साहित्यासकट. तर अशाच परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या क्रांतीवीर ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. आणि पाणी आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी केवढं पाणी घेतलं आहे. मी जास्तीचंच पाणी घालते, कारण नंतर वरनं मला दुसरं पाणी टाकायला अजिबात आवडत नाही. आणि परत पाणी गरम करा मग त्यात टाका. त्यापेक्षा आणि थंड पाण्याने भाजीची, आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे थंड पाणी घातलं तर भाजीची चव खूपच बिघडते. त्यामुळे मी अगोदरच पाणी जरा जास्तीचं घातलं होतं, जेणेकरून वरून दुसरं पाणी घालण्याची वेळच येणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता आता आपले भाज्या ज्या आहेत त्या मी 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि भाज्या छान शिजल्या आहेत. तुमच्या कुकरच्या जर शिट्ट्या पटपट होत असतील तर तुम्ही 4 किंवा 5 शिट्ट्या देखील काढू शकता. आणि खूपच स्लो होत असतील तर 3च शिट्ट्या काढून घ्या. तर मी 3च शिट्ट्यामध्ये, माझ्या जरा हळूहळूच होता त्यामुळे माझ्या 3च शिट्ट्यामध्ये ही भाजी जी आहे ती छान अशा शिजलेल्या आहेत. आणि आता हे गरम आहे त्यामुळे हाताला भाजते, तरी देखील मी गरम गरमच हे बारीक करून घेणार आहे. मॅशरच्या सहाय्याने हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे मॅश करू शकता. तर छान असा भाजीचा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बीट जे घातलं होतं ते कलरसाठीच घातलं होतं आणि बीट मी थोडं जास्तीचं घातलं होतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे. आणि बीट आपल्या शरीरात देखील खूप छान असतं, आपल्या शरीरासाठी अगदी परफेक्ट असतं. आपण बीट तर कंटिन्यू खाल्लंच पाहिजे, पण असं आपल्याच्याने खाणं होत नाही. त्यामुळं असं भाज्यांमध्ये घालून देखील आपण खाऊ शकतो आणि आपल्या भाज्यांचा रंग देखील छान येतो. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत फोडणी. त्यासाठी मी कांदे वगैरे कापून घेतलेले आहेत अगोदरच. आणि परफेक्ट साहित्य पाहिजे असेल, प्रमाणासकट साहित्य पाहिजे असेल तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता मी यामध्ये घातलेली आहे मोहरी. आणि मोहरी छान तडतडून द्यायची आणि मग यामध्ये घालायचं आहे खूप जास्त लसूण. तुम्हाला लसूण नसेल चालत तर कमी घाला, मला चालतो, आमच्या घरात सगळ्यांना चालतो म्हणून मी जास्त घातलं. आणि मी ही पावभाजी 4 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही किती लोकांसाठी बनवताय ते नक्की सांगा. आणि आता मी यामध्ये घालणार आहे जिरे. आणि जिरे छान फुलले की मग मी यामध्ये घालणार आहे कोथिंबीर. आणि कोथिंबीर यामध्ये छान मिक्स झाली, एकजीव झाली की मग यामध्ये घालायचा आहे कांदा. आणि कांदा छान असा एकजीव होईपर्यंत, छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी कसा कांदा परतवलेला आहे, असंच तुम्ही देखील परतवायचा आहे. कांद्याचा हलकासा रंग बदलायचा आहे, जास्त देखील नाही बदलायचा. असंच आणि अशाच नवीन पारंपरिक रेसिपी, आपल्या गावाकडच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या क्रांतीवीर ब्लॉगला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा तुम्ही आता कांदा छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतलेला आहे. मग आता आपण यामध्ये घालणार आहोत सुके मसाले. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर यामध्ये घालायची आहे हळदी. आणि हळदी घातल्यानंतर लगेच 1.5 चमचा आपण इथे लाल तिखट घालणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुमचे तिखट किती तिखट आहे यानुसार तुम्ही घालू शकता. हे मसाले आम्ही घरगुती बनवलेले आहेत, घरच्या घरी बनवलेले आहेत. मग मी यामध्ये घातलेले आहे धने पावडर. तुम्हाला हे घरगुती मसाले पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा. आणि मग आता यामध्ये अगदी थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाऊण चमचा पाऊण चमचा गरम मसाला घालायचा आहे. आणि मग थोडासा काळा मसाला देखील घालायचा आहे. काळा मसाला अगदी कलरपुरता घालायचा आहे, कारण तो खूपच जास्त तिखट आहे, त्यामुळे मी एवढा काळा मसाला जास्त घालणार नाही. आणि तुमच्याकडे जर पावभाजी कमी तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट कमी घाला. माझ्याकडे नाही माझ्याकडे जास्त तिखट लागतं, त्यामुळे मी इथं तिखट जास्तीचेच वापरलेले आहेत.
पण मसाले पावभाजीला जास्तीचे वापरा. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप केले तरी देखील चालतील. आणि मी खास गावाकडल्या मराठी लोकांसाठी रेसिपी बनवत असते, त्यामुळं घरच्या साहित्यात कशा रेसिपी बनवता येतील हाच प्रयत्न माझा नेहमी चाललेला असतो. आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आपली यूट्यूब फॅमिली ही पूर्ण साधी आणि सिंपल आहे, खूप जास्त हायफाय नाही आहे. त्यामुळं माझ्या रेसिपी नेहमीच तुमच्यासाठी तुमच्या योग्यतेच्या आणि तुम्हाला जशा बनवता येतील तशाच असतात. मी देखील तुमच्यासारखीच एक आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता यामध्ये घालायचं आहे आपण जे मॅश केलेलं हे आहे, मॅश केलेलं टोमॅटो वगैरे ज्या भाज्या होत्या त्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे. आणि पावभाजी जास्त सैल नसते, त्यामुळे मला वरनं जास्त पाणी घालायची देखील गरज जास्त नाही. मी अजिबातच पाणी वरनं घालणार नाही आहे. अगदी कमी पाण्यातच, म्हणजे जेवढं मी अगोदर पाणी घातलं होतं तेवढ्याच पाण्यात माझी ही पावभाजी परफेक्ट होत आहे. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये अजिबातच वरनं दुसरं पाणी घातलेलं नाही आणि यातलं पाणी देखील कमी होणारच आहे भाजी शिजल्यावर, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही भाज्या शिजताना देखील थोडंसं वापरू शकता, पण मला शक्यतो मी भाज्या शिजवताना मीठ किंवा असं तेल वगैरे नाही घालत. एकदाच घातलेलं मी भाजीला, ती पण छान झाली होती, पण मला नेहमी गावाकडच्या रेसिपी बनवायला आवडतात त्यामुळे मी नाही घालत. आता तुम्ही पाहू शकता यावर घालायची आहे वरनं कोथिंबीर आणि आपली भाजी देखील छान अशी शिजली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आपली पावभाजी जी आहे ती आज आपण बनवलेली पावभाजी आहे ती बटर पावभाजी आहे. आणि याआधी आपण साधी पावभाजी देखील बनवली होती बिना बटरची, तर तुम्ही ती देखील आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती तर एवढी सोपी पावभाजी आहे, एवढी सोपी की अगदी कोणीही ती रेसिपी बनवू शकतं. त्यामुळे त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी खूप जास्त छान शिजलेली आहे. त्याचा रंग, त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. आणि आता तव्यावर तर आपण नाही बनवू शकत, कारण 4 माणसाची पावभाजी आपल्याकडे एवढा घरगुती पद्धतीने म्हटल्यावर आपल्याकडे एवढा मोठा तवा बिलकुलच नसतो. त्यासाठी खूप मोठा तवा लागतो. त्यामुळे मी ही पावभाजी कढईमध्ये बनवलेली आहे आणि वरून मॅशरने देखील मिक्स केलेलं आहे, कारण तव्यावर असं मॅश करता येतं पण काही लोकांना कढईत कसं मॅश करावं हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते अगदी घरगुती पद्धतीने कसं मॅश करायचं ते देखील तुम्हाला दाखवलेलं आहे. मला हे मॅश करायची गरज नव्हती, पण आपल्या बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडतो की मॅश भाजी टाकल्यानंतर थोडीफार मॅश केली तरच भाजी छान होते, म्हणून मी ही पद्धत सांगितली आहे. पाहू शकता भाजी छान अशी उकळलेली आहे. भाजीचा कलर, भाजीचा रंग तुम्ही पाहू शकता. मला एका ताईची एकदा कमेंट आली होती, तुझ्या भाजीला रंग येत नाही, तुझी भाजी एवढी छान वाटत नाही. तर तुम्ही मलाच कमेंट करून सांगा, माझी भाजी खरंच छान नाही आहे का? माझ्या भाजीला खरंच रंग आलेला नाही आहे का? आणि माझ्या भाजी तुम्हाला आवडत नाहीत का? तर आता आपण काय करणार आहोत, पाव जे आहे ते भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, आधी थोडंसं बटर जे आहे तर ते तव्याला लावून घ्यायचं आणि बटर लावून नुसत्या बटरवर देखील तुम्ही भाजू शकता. पण मला नुसत्या बटरवर भाजायला अजिबात आवडत नाही, म्हणून मी यामध्ये थोडंसं आपली भाजी जी आहे तर ती भाजी देखील घातलेली आहे. तुम्ही भाजीच्या ऐवजी थोडंसं भाजीतलं सुरुवातीला जे पाणी म्हणजे भाज्या ज्या मॅश केल्या होत्या ते देखील तुम्ही ठेवू शकता. पण मी भाजीच टाकते म्हणजे पाव जास्त छान परतले जातात. आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी परफेक्ट अशी 2-5 मिनिटं मी ठेवली होती आणि भाजीचा रंग वगैरे बदललेला आहे. मग मी यामध्ये घातलं आहे थोडंसं बटर. जास्त बटर आम्हाला आवडत नाही, पण तुम्हाला जर तुम्हाला आवडत असतं बटर, प्रत्येकालाच असं आवडत नाही असं नसतं, म्हणून मी बटर पावभाजी आज बनवलेली आहे. आणि माझ्या मिस्टरांना देखील आवडते बटर पावभाजी आणि मला एवढी नाही आवडत, ते बटर नाही आवडत, म्हणून मी बटर स्किप करून माझ्या प्लेटमध्ये बटर नव्हतं टाकलं. हे फक्त यांच्या प्लेटमध्ये मी बटर टाकलं आणि माझ्या प्लेटमध्ये बिना बटरची मी पावभाजी घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी एका प्लेटमध्ये भाजी घेतली आणि त्यामध्ये टाकलं बटर, अर्धा चमचा बटर, मग कोथिंबीर टाकली वरनं आणि कांदा, कोथिंबीर, बटर आणि मस्त असं लिंबू देखील घेतलं होतं पण ते स्किप झालं. आणि पाव. अशीच होती आजची रेसिपी. बाय बाय, भेटूयात उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.